मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजू किचनमध्ये येते आणि विचारते, कलाताई काय झालंय, तुम्ही मला बोलवून घेतलं? तर नैनासुद्धा आता तेथे काम करत असते. कलाच्या मनात एकच विचार येत असतो की मी केलेला एवढा प्रेमाने फुलांचा बुके कुणी डस्टबिनमध्ये टाकून दिला. आता हाच विचार करत करत अंजूकडे पाहते. मग आता कलाताई, अहो काय झालंय, मी तुम्हाला काहीतरी विचारते, असं अंजू म्हणते. त्याच वेळी आता, काय ग अंजू, काल तू आमच्या खोलीमध्ये गेली होतीस का, असं कला विचारते. तेव्हा अंजू म्हणते की वरच्या खोल्यांच्या साफसफाईचं मला माहीत नाही, परंतु खालच्या सर्व खोल्यांची साफसफाई मीच केली. त्यानंतर आता कला विचारते, म्हणजे तू अद्वैत दादाला काही द्यायला गेलीच नाही का? मग त्यानंतर अंजू म्हणते, अद्वैत दादाला पाणी हवं होतं, पण ते स्वतः जिन्याकडे आले, मग त्यांच्याकडे मी पाण्याची बॉटल दिली. त्यानंतर आता कला विचारते, पण तू आमच्या खोलीतलं ड्रेसिंग टेबल किंवा फर्निचर काही पुसलं नाही का? तेव्हा अंजू म्हणते, नाही, मी काहीच पुसलं नाही. त्यानंतर नैना आता हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते की या कलाने अशी चौकशी समिती का बसवली असेल अंजूवर, आणि असं खोलीबद्दल सारखी सारखी का विचारत असते. मग आता तिला आठवतं की कशा प्रकारे डस्टबिनमध्ये अद्वैतसाठी जो फुलांचा बुके कलाने केलेला होता तो मी टाकून दिला. त्यानंतर आता हे आठवल्यानंतर ती एकदम गप्पच बसून राहते. तेव्हा आता अंजू म्हणते, ताई, एकदा मी गेले होते रूममध्ये, पण इस्त्रीचे कपडे ठेवायला. कला विचारते, पण तेव्हा तू काय काय केलं होतं हे मला एकदा सांगतेस का? तेव्हा आता ती म्हणते, तुमच्यासारखंच नेहमीचं काम केलं. अहो, तुमचे कपडे तुमच्या कपाटात, तर अद्वैत साहेबांचे कपडे त्यांच्या कपाटात ठेवले आणि लगेच खाली सुद्धा आले. त्याच वेळी आता अंजू, अगं तू आमच्या खोलीतल्या कचऱ्याच्या डब्यात काही टाकलं नाहीस ना, असं ती आता विचारते. तेव्हा नैना आता खूपच घाबरते आणि तिच्या हातात ती सुरीच निसटते. त्याच वेळी आता, कापलं का, असं कला विचारते. तेव्हा नैना म्हणते, नाही कापलं. आता कला विचार करते की मी अंजूशी बोलत असताना नैनाताई एवढी अस्वस्थ का झाली असेल. ती आता मुद्दामच अंजूला लगेच वॉशिंग मशीन लावायला पाठवते. मग आता लगेच कला रागात विचारते, काय ग नैनाताई, मी केलेला जो बुके होता तू डस्टबिनमध्ये का टाकलास? तेव्हा आता नैना नाही होऊन पडते आणि म्हणते, काय, मी? अगं, मी का असं करेल? तेव्हा आता तूच सांग ना, असं कला विचारते. तेव्हा रागातच नैना म्हणते, कला, तू चुप्प बसा, कारण उगीच काही मिळालं नाही म्हणून माझ्यावर बोट उगारायचं नाही. आणि तसंही आता तुला माहीत आहे ना, मी काही केलं तर घरचे मलाच बोलणार, म्हणून तू काय आता बोलायची संधी घेणारच. तुला आता खूप सोपं झालंय मला या घरात त्रास देणं, असं म्हणून नैनाच उलट आता तिच्यावर चिडते. त्यावेळी आता कला विचारते, अगं, तू खरं बोलणार नाही हे मला माहीत आहे आणि बोलू सुद्धा नकोस, पण जेव्हा मी अंजूला विचारत होते ना की तू काही केलंस का अंजू, तेव्हा तू का एवढी गांगरून गेली होतीस? तेव्हा, ताई, मी तुला आज नाही ओळखत. अगं, त्या दिवशी मी तुला सर्वांसमोर माफी मागायला सांगितली ना, त्यामुळे तू अशी गांगरून गेली, आणि त्याचबरोबर तुझ्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग असेलच. आता त्याचाच सूड घ्यायचा म्हणून तू तो बुके हा कचऱ्यात टाकला. अगं, तू आता कितीही काही कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या भरल्या घरामध्ये राग, द्वेष आणि तिरस्कार हे सगळं मनात ठेवलं ना की चांगल्या गोष्टी फिसकटायला अजिबात वेळ लागत नाही. कारण अशा भरलेल्या वास्तूमध्ये वाईट विचार जास्त वेळ असे धरून ठेवायचे नसतात. कारण राग येऊ शकतो, परंतु बोलून मोकळी हो. उगीचच ही असली खुसपटं अजिबात काढायची नाहीत. तेव्हा रागातच आता नैना म्हणते, बस हा कला, आता उगीच माझ्यावर असले खोटे नाटे आरोप करायचे नाहीत, आणि एकतर मी तुझं ऐकून घ्यायला या घरामध्ये थांबलेच नाही, असं म्हणून रागातच नैना तेथे सूर्य आपटते आणि तेथून जाते. तेव्हा आता कला म्हणते, ताई, जर तू हे केलं नसतंस ना, तर तू माझ्याशी आता इथे भांडत बसली असती, पण ज्या अर्थी तू निघून गेलीस ना, त्या अर्थी तूच हे केलं होतं. मी तुला आता चांगलीच ओळखतीये नैना ताई. तर दुसरीकडे राहुल हा रूममध्ये असतो आणि तो कसला तरी विचार करत असतो. तेवढ्यातच नैना तेथे जाते आणि त्याला विचारते, काय रे राहुल, तू कसला विचार करतोस आता? तो म्हणतो, काही नाही, अद्वैत आणि कला सोबत माझ्यासमोर ज्या अडचणी वाढल्या आहेत ना, त्याचा विचार करतोय. तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांपेक्षा अजून कोणता मोठा धोका आपल्याला आहे, असं नैना विचारते. तेव्हा आता राहुल म्हणतो, आहे ना तो सोहम. तेव्हा सोहमचं नाव घेताच आता नैना तोंड वाकडं करते आणि म्हणते, तो सोहम?
अरे त्याच्यापासनं काय धोका असणार आहे आपल्याला, कारण तो घरात आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच वेळी आता राहुल म्हणतो, हो मला सुद्धा आधी असंच वाटायचं, पण कसं असतं ना नैना, एखादी साधी रशी आपल्याला साप बनवून कशी डसेल हे कधीही सांगता येत नाही, पण वेळीच त्या रशीला असं कापून सुद्धा टाकायचं असतं. तेव्हा तिला आता त्याच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही. ती विचारते काय? मग आता तो म्हणतो, अगं इथे सोहमना हा चांदेकर आहे आणि इथे अद्वैतशिवाय चांदेकर दुसरं कोण आहे तर सोहम आहे, आणि मला इथे कुणीही डिमांड देत नाही. त्यामुळे मम्माचं असं म्हणणं आहे भविष्यात तो माझ्यासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो, त्यामुळे आता वेळीच त्याचा पत्ता सुद्धा कट करायला हवा. तेव्हा आता ती म्हणते, राहुल मी हा विचार केलाच नव्हता की हा आपल्याला आयुष्यात धोका होऊ शकतो म्हणून, पण आता विचार करायलाच हवा. हे बघ मी जे सांगतेय ना आता राहुल, त्यामुळे अद्वैत आणि सोहम हे दोघेही अडकतील आणि ऑटोमॅटिक कसं कलाही अडकेल आणि कलाची मनस्थिती तर नक्कीच बिघडणार. सो आपण एका दगडामध्ये 3 पक्षी नक्कीच मारू शकतो. तेव्हा राहुल आता विचारतो, आधी तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय ना ते मला सांग. तेव्हा आता लगेच नैना त्याबद्दल सांगू लागते आणि राहुलला म्हणते, बघ असं जमेल तर आपण करूयात. तेव्हा राहुलला सुद्धा नैनाचा हा प्लॅन पटतो आणि राहुल म्हणतो, छान प्लॅन आहे. आता सरोज बाहेर हॉलमध्ये बसलेली असते आणि काहीतरी पुस्तक वाचत असते. आबा आता तेथे येतात आणि कलाला म्हणतात, तुझ्या हाताला ना खरंच कला खूप चव आहे आणि काल रात्री अगदी शांत झोप लागली. मग आबा तुम्हाला आल्याचा चहा देऊ का थोडासा, असं ती आबांना विचारते. तेव्हा आबा म्हणतात, नको बाळा. मग आता सरोजला ती विचारते, तुम्हाला कॉफी देऊ का? तेव्हा सरोज नको असं म्हणते. तेव्हा आता आबा म्हणतात, काल माझ्या नातवाचं माझ्या अद्वैतचं यश पाहिलं आणि खरंच खूप छान वाटलं. माझा अद्वैत ना नेहमी असा आनंदच घेऊन येत असतो, पण अद्वैत आहे कुठे? तेव्हा आता ती म्हणते, मलाही नाही माहीत आजोबा. त्याच वेळी आता कुणीतरी दार बंद करतं. मग आबा विचारतात, हा दरवाजा कोण बंद करतंय? तेव्हा आता ते तिघेही लगेच दरवाजाजवळ जातात. तेव्हा वॉचमॅन असं आवाज आता सरोज देते आणि कुणी दरवाजा बंद केला असेल हा सर्वांनाच प्रश्न पडतो. तेवढ्यातच तेथे आता रोहिणी सुद्धा येते. तर सरोज मोठ्यानेच ओरडते की अरे दरवाजा कुणी बंद केला आहे, दरवाजा उघडा बरं अगोदर, वॉचमॅन लवकर इकडे या. मग आता सर्वजण काळजीत असतात. तेव्हा आता अद्वैत मोठ्यानेच म्हणतो, आई अगं दरवाजा मीच बंद केलाय, घाबरण्यासारखं काही कारण नाहीये, तुम्ही सगळेजण शांत बसा. तेव्हा सरोज आता विचारते, झालंय काय बाहेर? मग आता आबा सुद्धा म्हणतात, अद्वैतने असा अचानक दरवाजा का बंद केला असेल, कारण आपल्याकडे असं कधी होत नाही. सकाळी एकदा दरवाजा जर उघडला ना तर दिवसभर दरवाजा असा उघडाच असतो. तेव्हा राहुल, नैना, त्याचबरोबर रजनी, सोहम हे सर्वजण तेथे येतात आणि काय झाले अद्वैतला असं विचारतात. तेव्हा तो काहीही बोलत नाही. त्यानंतर आता सोहम आता अद्वैतला म्हणतो, दादा अरे बोल ना पटकन, आम्हाला इथे काळजी लागलीये, येऊ का आम्ही बाहेर? त्याच वेळी आता इकडे अद्वैत हा म्हणतो की रॉकेट आता सर्वांना बोलव. तेव्हा सर्व आता रॉकेट लगेच दरवाजा उघडतो आणि वेलकम वेलकम असं सर्वांना म्हणतो. तेव्हा सर्वजण बाहेर येऊन आता एकदम खुशच होतात, कारण आता रॉकेट म्हणतो, वेलकम दाजीज हुरडा पार्टी असं म्हणून तो सर्वांना खुश करून टाकतो. तेव्हा कला आता अद्वैत जवळ जाते आणि त्याच्याकडे पाहून हसते. मात्र आता सरोजलाही आनंद झालेला असतो. त्यानंतर सोहम आता म्हणतो की दादा अरे तू तर सरप्राईजवर सरप्राईज देत आहे, कारण मला ना हे एखाद्या पेंटिंग सारखंच वाटतंय, असं म्हणून तो आता अद्वैतवर खूप खुश होतो. तर अद्वैतने हुरडा पार्टीची एवढी छान तयारी केलेली असते ना की ती खूप अप्रतिम असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, बसा ना सगळ्यांनी बसा ना. तेव्हा सर्वजण आता बसतात. तर आता अद्वैत म्हणतो की कशी वाटली तयारी? आबा विचारतात, काय रे अद्वैत, तुला हे सुचलंच कसं बाळा? पण मग सरोज म्हणते, हो ना बाळा, अरे आपण आजपर्यंत अशी हुरडा पार्टी कधी केली नाही, तुला सुचलंच कसं? तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणूनच सुचलं ना, आपण कधी केली नाही ना म्हणून. मग कलाही खूपच प्रेमाने अद्वैतकडे पाहते. त्याच वेळी आता पुढे अद्वैत म्हणतो की खऱ्यांकडे नेहमी अशीच हुरडा पार्टी होते, म्हणून म्हटलं की आपणही करूयात. आणि मी अशी कधीच एकट्याने हुरडा पार्टी केली नाहीये आणि मी एकटा नव्हतोच या सर्व तयारीमध्ये, कारण मला रॉकेटने खूप मदत केली. तेव्हा
कला आता मनात विचार करते, मी याला सांगितलं होतं की मला वेगळी पार्टी हवी आहे, तर चांदेकरने अगदी हुरडा पार्टीचंच आयोजन केलं. मस्त. मग आता मनातच ती म्हणते, एकदम मस्त हा चांदेकर, खूप छान. अरे माझ्याकडून तुला ना यासाठी अगदी 100 पैकी 100 मार्क्स, असं म्हणून कला गालातच हसते. त्यानंतर अद्वैत म्हणतो, सगळ्यांसाठी हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे ना, म्हणूनच केलंय. तेव्हा सरोज आणि रोहिणी या मात्र आता एकमेकींकडे पाहतात आणि तोंडवाकडं करतात, कारण त्या दोघींनाही माहीत असतं की खरेंच्या घरी ही पार्टी होते, म्हणून अद्वैतने ही पार्टी ठेवली आहे. त्यानंतर कला मनातच विचार करते, सगळ्यांसाठी नाही, स्पेशली माझ्यासाठी हे याने केलंय. कला आता अद्वैतवर खूपच खुश असते. तेव्हा रोहिणी सरोजला हळूच म्हणते, पाहिलं ना अगं सरोज वहिनी, खरेंकडे हुरडा पार्टी होते आणि आता या कलासाठी आपल्याकडे सुद्धा अशी हुरडा पार्टी सुरू झाली. अगं युजली सकाळी सकाळी किती घाईगडबडीत असतो आणि तो ब्रेकफास्ट सुद्धा करत नाही, पण आज अगदी हुरडा पार्टी वगैरे सगळं चांगलं आहे. त्याच वेळी आता सरोज म्हणते की अगं रोहिणी, अद्वैत म्हणाला ना की सगळ्यांसाठी वेगळं काहीतरी करूयात, आपण ठेवूयात ना त्याच्यावर विश्वास, प्रत्येक गोष्टीमध्ये अशी सालं काढत बसायची तुला बरं जमतं. तेव्हा रोहिणी म्हणते, हो बरोबर आहे तुझं, आता ठेवून बघूयात आपण विश्वास. त्यानंतर आता आबा म्हणतात, अरे रॉकेट ऐक ना, हुरड्याचं बघ ना जरा. त्याच वेळी आता अद्वैत म्हणतो, आबा हो सगळी तयारी झाली आहे, आता थांबा हा, मी प्लेट्समध्ये देतो सर्वांना. तेव्हा रॉकेट, कला आणि रजनी हे तिघेही तयारी करत असतात, तर नैना सुद्धा लगबगीने पुढे येत लगेच तयारीला लागते. तेव्हा कला आता अद्वैतकडे पाहते आणि त्याला इशारा करते की छान आहे तुझी ही पार्टी. मग आता अद्वैत म्हणतो, मी आहेच मिस्टर परफेक्टनिस्ट, त्याचबरोबर अगदी हुशार सुद्धा, असं इशारा करूनच तो तिला सांगतो. त्यानंतर आता सर्वजण तो हुरडा खाऊ लागतात, सर्वजण खूप खुश असतात. तर आबा म्हणतात, अद्वैत अरे ही हुरडा पार्टी अशी नसते बाळा, काहीतरी मैफल, कविता, गाणी होऊन जाऊ देत, अंताक्षरी होऊन जाऊ द्यात. तेव्हा आता सर्वजण आबांकडे पाहतात. तेव्हा सोहम म्हणतो, आबा तुम्ही म्हटलात ना, तर आपण आता हे करूयातच. पुढे आता सोहम उठतो आणि म्हणतो, बघूयात आपण किसमे कितना है दम. त्यावेळी आता रजनी म्हणते, ए दमच्या बाळा बस खाली गुपचूप. त्यानंतर आता सोहम म्हणतो, आई हे मी करणारच आहे, आता अंताक्षरी आपण खेळूयातच, गाणी सुद्धा म्हणूयात, कारण अगं असं केल्याने सर्वांचा मूड सुद्धा फ्रेश होईल. आणि आपण काय करू आबा, मुलांची एक टीम आणि मुलींची एक टीम, कारण या मुलींना नुसता तोरा मिरवतात आणि आपल्याला हरवतात, सारख्या सारख्या एकमेकींवर चिडत बसतील आणि मग आपण जिंकू. तेव्हा कला आणि रजनी म्हणतात, असं काहीही होणार नाही, आम्ही एकमेकींवर चिडणार नाही आणि भांडणार सुद्धा नाही, बघ आम्ही आता जिंकूनच दाखवतो. असं म्हणून आता सर्वजण त्यासाठी तयार होतात. तर आता आबा हे म्हणतात, माझ्यापासून आपण सुरुवात करू, असं म्हणून ते आता टांगटिंग टिंगा हे गाणं म्हणू लागतात. तर सर्वजण आता आबांकडे आश्चर्याने पाहतात. आबा जेव्हा गाणं म्हणत असतात ना, तेव्हा सर्वजण आता हुरडा पार्टी करत मस्तपैकी खातपीत आता ते गाणं सुद्धा एन्जॉय करत असतात. त्यानंतर आता आबांचं गाणं म्हणून होतं, त्याच वेळी आता म हे अक्षर मुलींच्या टीमवर येतं. तेव्हा म आलं म्हणून आता कला म्हणते, आबा मी म्हणणार आता. तेव्हा सरोज रागातच कलाकडे पाहू लागते. त्यानंतर आता कला ही माझी राणी असं गाणं म्हणत असते आणि अद्वैतच्या अंगावर हुरडा फेकत असते. तर आता त्या दोघांची गंमत सुरू असते, ते पाहून सरोजचा राग अनावर होतो. मग आता रोहिणी ही लगेच सरोजला धक्का मारते आणि बघ दोघांकडे, असं म्हणते. त्यावेळी सर्वजण मात्र बाकीचे खुश असतात. त्यावेळी आता सोहम हा दोघांसाठी टाळ्या वाजवतो. त्यानंतर आता अद्वैत मध्येच गाणं सुरू करतो की आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा रामराम घ्यावा. तेव्हा आता अद्वैत खूपच वेगळ्या आवाजात हे म्हणत असतो. त्यावेळी मात्र सोहम त्याला म्हणतो, दादा अरे कसा आवाज काढतोस बाळा तू, मी आता गाणं म्हणतो. तेव्हा अद्वैत आता मंजूळ आवाजात म्हणतो, हो गा ना प्लीज गा तू आता. त्यानंतर आता सोहम तेच गाणं म्हणू लागतो, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. आबासुद्धा आता त्याला साथ देतात. तर कला अद्वैत एकमेकांकडे पाहतात आणि तो हुरडा खात असतात. त्यानंतर आता हुरडा पार्टीची मजा काही सर्वजण आता अद्वैतने अरेंज केलेल्या हुरडा पार्टीची अगदी मजा घेत असतात. सरोजचा चेहरा मात्र पडलेला असतो. नंतर राहुल आता जरा दुसरीकडे जातो, त्याच्या पाठोपाठ नैना जाते आणि त्याला विचारते, काय रे मी
मी जो काही प्लॅन सांगितला होता त्या प्लॅनमध्ये काही सुधारणा केली की नाही तू? म्हणजे तो प्लॅन आपल्याला वर्क करायचा आहे. तेव्हा राहुल म्हणतो, कसं आहे ना, मी काही माणसांची यादी काढली आहे, आता एका माणसाबरोबर कॉन्टॅक्ट होईल, मग तुला सांगतो. तेव्हा ती म्हणते, गुड राहुल. त्यानंतर नैना आता तेथून जाते. मग आता ती स्वतः हुरडा खाऊ लागते. तर आता रोहिणी ही राहुलकडे पाहतच राहते आणि त्याच्याकडे रागात पाहत असते. तेव्हा आता राहुल लगेच एक्सप्लेन करू लागतो की अगं मम्मा, मी नैनाला सांगत होतो की आमच्या रूममधला जो दर आहे ना तो बंद पडलाय, बाकी काहीच नाही. मग आता रोहिणी रागातच म्हणते, तू तिच्याशी काय बोलत होता हे मी तुला विचारलंय का? नाही ना? तसाही मला काही फरक पडत नाहीये. आता बाहेरची लफडी बंद करायची आणि जे काही तुला काम सांगितलंय ना त्यावर फक्त आणि फक्त फोकस करायचा, समजलं? असं म्हणून ती त्याला ताकीद देते. तेव्हा नैना आता हळूच रोहिणीकडे पाहते आणि हुरडा खात मनातच म्हणते, फिरलं हिचं डोकं लगेच. मग आता त्यानंतर इकडे रोहिणी राहुलला सारखी सारखी ताकीद देते की चांदेकरांचं वैभव, चांदेकरांचा पैसा याच गोष्टीकडे फक्त आणि फक्त तू लक्ष द्यायचं, बाकी काहीच डोक्यात घ्यायचं नाही. तो म्हणतो, मम्मा अगं ते तर माझ्या लक्षात आहे, सारखं सारखं नको सांगू. त्यावेळी आता रोहिणी म्हणते, सोहम विरोधात मी तुला काहीतरी प्लॅन करायला सांगितला होता, ते आहे की नाही तुझ्या डोक्यात? तेव्हा राहुल आता लगेच सोहमकडे पाहतो आणि म्हणतो की डोंट वरी मम्मा, त्या सोहमविषयी मी काहीतरी असा विचार केलाय ना की तू विचार सुद्धा तो करू शकत नाही. मग आता रोहिणी पुन्हा एकदा त्याला ताकीद देते की तुझं आता फक्त एकच लक्ष असायला हवं आणि ते आहे फक्त सोहम आणि सोहम. तर ते दोघेही मागे पाहतात तर तेथे रजनी असते. तेव्हा रजनीला पाहताच हे दोघेही खूपच घाबरतात. त्या दोघांना काय करावं हे सुचत नाही, कारण त्यांना असं वाटतं की सगळं काही रजनीने ऐकलंय. तेव्हा रजनीसुद्धा जरा घाबरलेलीच असते. मग आता ती म्हणते, मला जरा ताक प्यायचंय. तेव्हा रोहिणी आणि राहुल म्हणतात, हो घे ना, ताक घ्यायचंय ना, घे मग. इकडे आता सर्वजण अंताक्षरी अजूनही खेळत असतात. तर कलावर र हे अक्षर येतं. त्यावेळी आता कला म्हणते, मी आलेच हा थोड्या वेळात. अद्वैत म्हणतो, तुला र वरून गाणं येत नाही म्हणून तू निघाली आहे ना? अरे सोहम, तुला माहिती आहे का र म्हणजे काय असतं? रडीचा डाव. त्यावेळी हो, ह्या रडीचाच डाव खेळतात बायका म्हणजे, असं आता सोहम म्हणतो. तेव्हा मी रडीचा डाव खेळत नाही असं कला म्हणते. त्याच वेळी आता म्हणतो, अगं तुला येतच नाहीये म्हणून तू गात नाहीये, समजलं? आणि गाणंही म्हणत नाहीये. त्यावेळी आता कला म्हणते, तुला काय माहीत मला येत नाही, असं म्हणून त्या दोघांमध्येच आता भांडणं सुरू होतात. तर हे सगळं घरातील सर्वजण पाहत असतात. तर सरोज आणि रोहिणी मात्र रागातच त्या दोघांकडे पाहतात. तर आबा हे म्हणतात, झालं यांचं पुन्हा सुरू आता. त्याच वेळी आता कला अद्वैतमध्ये सुरू असलेली ही भांडणं पाहून आता रजनी लगेच पुढे येते आणि रेशमाच्या रेघांनी हे गाणं म्हणू लागते. त्याच वेळी मात्र आता रॉकेट जो असतो तो सर्वांना डान्स करून दाखवत असतो. तर सर्वजण रजनी गाणं म्हणत असते म्हणून टाळ्या वाजवत असतात. अद्वैतला सुद्धा ते गाणं खूप आवडतं. तर कलाही रजनीला आता साथ देत दोघीही मस्त अशी गाणं म्हणत असतात. त्यानंतर आता आबा म्हणतात की रजनी, अगं आवाज खूप सुंदर आहे बाळा तुझा. तेव्हा रजनी म्हणते, तसं नाही एवढा आबा छान आवाज. मग आता कला अद्वैतकडे पाहते आणि त्याला विचारते, काय झालं ना तुझं मन समाधान? अरे मी तसा हे रडीचा डाव खेळायलाच नव्हता. त्यानंतर आता ती म्हणते, मी जाते वडे करायला. मग आता अद्वैत म्हणतो की असं नाही आहे, तुझ्याकडच्या गाण्याचा स्टॉक संपलाय ना म्हणून तू रडीचा डाव खेळायला लागलेस. तेव्हा आता कला विचारते, काय मी? तू काहीही बोलू नकोस हां. त्यावेळी मी काहीही बोलत नाहीये आबा, मी बरोबर बोलतोय ना, असं तो आबांना विचारतो. त्यानंतर आता अद्वैत हा आबांना म्हणतो, आबा हिचा ना वडा झाला इथे बसून बसून, त्यामुळे ही आतमध्ये वडे करायला चालली आहे. त्याच वेळी आता सरोज त्याची गंमत पाहते की खूप वेळ या दोघांचं चाललंय. म्हणूनच आता सरोज ओरडते आणि म्हणते, अद्वैत अरे काय चाललंय काय तुझं? हा काय बालिशपणा आता? त्यावेळी आता आबा म्हणतात, सरोज अगं मुलंच आहेत ना, मजा करतायत तर करू दे ना त्यांना मजा. त्यानंतर आता कला म्हणते की बघूच आता चांदेकर ल आलाय तुमच्यावर. मग आता लटपट लटपट तुझं चालणं हे गाणं आता सर्व मुलांची टीम म्हणू लागते. त्याच वेळी आता कला ही अद्वैतकडे पाहते आणि त्याच्या शेजारून जात त्याला जोराचा धक्का मारते. म्हणून झाल्यानंतर आबा हे आता सोहमला विचारतात, अद्वैतची पारू तर इथे आहे, परंतु तुझी कुठे आहे सोहम? मग आता सोहम खूप लाजतो, त्याला काजलची आठवण होते. थोडा वेळ जरा शांतच राहतो आणि आपल्याच विश्वात रमतो. त्यानंतर आता
कला ही गाणं म्हणत असते तर अद्वैतवर तळ येतो. मग आता अद्वैत तुझ्या प्रीतीची राणी मी होणार नाही असं म्हणतो. त्यावेळी कला म्हणते थांब थांब हा चांदेकर, अरे तू मधूनच गाणं म्हणायला लागलाय, अरे गाणं असं नाहीये. मग आता आबा त्याच्यावर हसतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आबा हिला सांगा ना, अशीच सुरुवात आहे ना, तुम्ही बोला ना काहीतरी. तेव्हा सर्वजण अद्वैतला म्हणतात नाही अशी सुरुवात नाहीच आहे. तेव्हा कशी सुरुवात आहे असं अद्वैत कलाला विचारतो. कला म्हणू लागते की गोमू संगतीनं माझ्याशी तू येशील का. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाहीपासून सुरुवात आहे ना म्हटल्यावर उत्तर सुद्धा नाहीच. हो की नाही आबा, बरोबर आहे ना माझं. त्यावेळी आबा म्हणतात हो बरोबर आहे, पण कलाचं बरोबर आहे, अरे गाण्याची सुरुवातच मुळात चुकली आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो आबा तुम्ही माझ्या टीममध्ये आहात ना, मग असं करताय, अहो तिची बाजू का घेताय तुम्ही. त्यावेळी आता आबा म्हणतात जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चुकीचं आहे ना ते चुकीचंच असणार आहे. त्यानंतर कला म्हणते हे बघ अद्वैत, जर तुला गायचं असेल ना तर चिटिंग करायची नाही, मग आता तू चिटरच आहेस असं कला म्हणते. त्यावेळी अद्वैत म्हणतो मी नाही चिटर, तूच चिटर आहेस. आबा म्हणतात ते भांडू नका रे मुलांनो. त्यानंतर आता रजनी विचारते बरं कुणाला काही हवंय का अजून. मग आता सोहम आणि आबा हे हुरडा मागतात. तेव्हा रजनी त्यांना हुरडा देत असते. तर आबा आता राहुलला विचारतात काय रे राहुल, अद्वैतच्या गाडीवर ज्या गुंडांनी हल्ला केला गुंडांना तू 2 दिवसात शोधणार होतास, त्याचं काय झालं रे. तेव्हा आता राहुल हा रोहिणीकडे पाहतो आणि जरा घाबरलेलाच असतो. सर्वजण त्याच्या उत्तराची वाट पाहत असतात. तेव्हा तो आता म्हणतो आबा आत्ताच माझं पोलिसांबरोबर बोलणं झालं. ते म्हणाले कोल्हापूरमध्ये एक टोळी फिरतीये, ती 4 व्हीलर मधल्या श्रीमंत माणसांना गाठते आणि त्यांच्यावर अटॅक करते आणि त्यांना लुटते सुद्धा, आणि ती 2 माणसं आहेत ना ती त्याच टोळीमधली असतील. मग आता रोहिणी सुद्धा लगेच त्याची बाजू घेत म्हणते बापरे राहुल असं आहे का, अरे आजकाल पैशांसाठी लोक काय काय करतात ना कळतच नाही रे. तेव्हा नयना सुद्धा होला हो करते. मग त्यावेळी आबा म्हणतात अच्छा म्हणजे कुणाच्या सांगण्यावरून ते हल्ला करतच नाहीये बरोबर ना. त्यावेळी रोहिणी म्हणते हो आबा तसंच असेल एखाद्या वेळी. त्याच वेळी आता आबा राहुलकडे पाहतात आणि त्याला विचारतात काय रे तुला एवढा घाम का आला. तेव्हा राहुल आता खूपच घाबरतो. तर कला आता घडलेल्या सर्व घटनांचा विचार करत असते की कशा प्रकारे ते गुंड हे मुद्दामच आमच्या गाडीसमोर येत होते आणि ती संशयित नजरेने राहुलकडे पाहत असते. तर राहुल मात्र आता घाम पुसत असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अद्वैत कला आता ऑफिसमध्ये येतात. तेव्हा कर्मचारी सांगतात की तुमच्याच केबिनमध्ये उंदीर मरून पडले आहेत. तेव्हा अद्वैत विचारतो तुम्हाला समजलं कसं. तेव्हा एक ताई असतात त्या म्हणतात अहो साहेब काय झालं ना, उंदरांनी केकचे तुकडे खाल्ले आणि ते मरून पडले होते तेथे. त्यानंतर आता राहुल म्हणतो तूच पार्टी ऑर्गनाईज केली होती, मग मला सांग तू कोणत्या शॉपमधून तो केक मागवला होता. तेव्हा ती आता म्हणते मी स्वतः बनवला होता घरी. त्यावेळी आता सरोज ही रागातच आता कलाच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न करंदेकरांना एक एक करून तुझा संपवण्याचा प्लॅन आहे का असा जाब विचारते. तेव्हा कला सरोजचा हात पकडत म्हणते मी असं काहीही केलेलं नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.